पुलावरून उडी घेत तरुणाची जीवनयात्रा संपविली। नातेवाईकांचे पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन। धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळ एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील 28 वर्षीय संदीप उदयसिंग गिरासे या तरुणाने गिधाडे तापी नदी पुलावरून उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे। 2 दिवसांपूर्वी त्याने नदीत उडी घेतली होती, ज्याचा शोध सुरू असताना अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळून आला। या दुर्दैवी पाऊल उचलण्यापूर्वी संदीपने एक व्हिडिओ तयार केला होता, जो सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये त्याने तो काम करत असलेल्या आरना कंपनीत त्याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता। कंपनीतील काही वाद आणि काही जणांकडून झालेल्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचं त्याने नमूद केलं होतं। तसेच स्थानिक तरुणांना न्याय मिळत नसल्याची खंतही त्याने या व्हिडिओत व्यक्त केली होती। तापी पुलावर संदीपची मोटारसायकल, चप्पल आणि मोबाईल आढळून आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला होता। दरम्यान या घटनेमुळे संदीपच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। संदीपला या टोकाच्या पावलासाठी प्रवृत्त करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केले। या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। माझा मावस भाऊ अहिल्यापूर गावातील परवा 2 दिवस पूर्वी तो घरून निघून गेलेला। त्याने अहिल्यापूर सावर्डे पुलावर जाऊन तिथं आत्महत्या केली होती। गिधाड्या पुलावर आत्महत्या केली आणि त्याच्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्याच्यात त्याने 5-6 लोकांची नावं घेतलेली होती। त्याच्यात एक कोणीतरी टेक्सटाईल चा मालक आहे फंकीरभाई पटेल, ईश्वर भाईदास कोडी, संगीता पावरा, आशा पावरा, एक तो सुपरवायझर आणि एक राठोड म्हणून एक टेक्निशियन आहे। असे त्यांनी 5-6 लोकांची नावं घेतलेली आहेत। तुम्ही सदर पोलीस स्टेशनला नोंद करायला आलेलो आहे, पण इथं कोणी गुन्हा दाखल करायला तयार नाहीये। त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। आम्हाला फक्त गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही आमची बॉडी घेऊन आम्ही त्याची अंत्यविधी करणार आहे। आम्हाला